जगण्याचा वागण्याचा संदेश देणारे जगद्गुरु तुकोबराय आपल्या कीर्तीच्या संदर्भात, आपल्या जीवनातल्या यशाच्या संदर्भात आपण कसं वागलं पाहिजे हे त्यांच्या अभंग क्रमांक 2562 मध्ये आपल्याला सांगत आहे. काय आहे हा अभंग? जेने वाढे अपकीर्ती सर्वार्थी ते वर्जावे, सत्य रुचे भलेपण वचन ते जगासी, होई जेते शुद्ध त्यागे वावू गेते सारावे, तुका म्हणे खोटे वर्म निंद्य कर्म काळीमा. महाराज सांगतात जेने वाढे अपकीर्ती, ज्यानं अपकीर्ती वाढते म्हणजे आपल्याविषयीची जी काही वाईट भावना आहे, वाईट मत आहे, हे आपल्याविषयीचं वाईट मत जर वाढत असेल, लोकांमध्ये जास्तीत जास्त पसरत असेल, तर सर्वार्थी ते वर्जावे. सर्वार्थ्यांना काय केलं पाहिजे? ते आपण वर्ज्य केलं पाहिजे, ते आपण सोडलं पाहिजे, ते आपण काम टाळलं पाहिजे. त्यामुळे आपली काय होते? अपकीर्ती होते. बोलता बोलता बोलण्या शब्दामध्ये आपल्या तोंडून शिवी येत असेल, आपण नेहमी कुणाची निंदा करत असो, भलेही तो आपली निंदा करत असते, तर त्यामुळे साहजिकच आपलीच अपकीर्ती होत असते. हा माणूस लय बदमाश आहे, ज्याला त्याला नाव ठेवते, भेटल त्याला नाव ठेवते. आहेत बघा अशी माणसं, मानसिक रोगी असतात आपल्या परिसरामध्ये. त्याच्या मते जगातला सर्वाधिक बुद्धिमान व्यक्ती तोच आहे, जगातला सर्वाधिक अन्यायग्रस्त व्यक्ती सुद्धा तोच आहे. आणि एवढ्यातून संघर्ष करून पुढे येणं म्हणजे त्यानं फारच मोठं कर्तृत्व केलेलं आहे. असे जे मानसिक रोगी असतात, अशा मानसिक रोग्यांची साहजिकच अपकीर्ती होत असते. भलेही त्यांच्यामध्ये काही कौशल्य असेल, गुण असतील, ते गुण ह्या अशा वर्तनामुळे काय होतात? झाकळतात. म्हणून महाराज सांगतात की जेने वाढे अपकीर्ती. मला वाटतं अशा लोकांना मानसशास्त्रीय भाषेमध्ये व्हिम्सिकल पीपल असं म्हटलं जातं. तर अशा लोकांची अपकीर्ती वाढते, भलेही त्यांच्यामध्ये गुण असतील, ते गुण अशा ह्या दुर्गुणामुळे झाकळून जातात. म्हणून महाराज सांगतात की जेने वाढे अपकीर्ती सर्वार्थी ते वर्जावे, ते वर्ज्य करा, ते करू नका ज्याच्यामुळे अपकीर्ती होते. सत्य रुचे भलेपण वचन ते जगासी. सत्य रुचे भलेपण, जे सत्य आहे, भल्या लोकांना सत्य पटतं आणि हे जगाला सुद्धा पटतं. सुरुवातीला आवडणार नाही, परंतु लॉंग लाईफ जे आहे, जास्तीत जास्त काळ चालणारं जे आहे, ते सत्यच आहे. म्हणून सत्याची कास धरली पाहिजे. शॉर्टकटच्या मागे जाऊन लवकर लोकप्रियता घेण्याचा प्रयत्न केला नाही पाहिजे. होई जेते शुद्ध त्यागे वाहू गेते सारावे. आज जे वाईट आहे ते सगळं त्यागायचं, शुद्ध तेवढं स्वतःला करून घ्यायचं. पण आपण अशुद्धी आपल्या शरीरातून, आपल्या मनातून, आपल्या विचारातून बाहेर टाकू. जेवढे आपण जास्त अशुद्ध्या बाहेर टाकू, तेवढे आपण शुद्ध होऊ. आणि अशुद्धींचा त्याग करून महाराज म्हणतात होई जेते शुद्ध त्यागे. त्याग करून काय शास्त्र त्याग करायचा? वावू घेते सारा. जे वावग आहे, जे वाईट आहे, मला बोलता बोलता मध्येच शिवी द्यायची जर सवय असेल, तर ती सवय आपण जर काढून टाकली तर आपण अजून शुद्ध होऊ. म्हणजे हा जो शुद्धतेचा प्रवास आहे, हा एंडलेस आहे, हा सुरूच असणार आहे. म्हणून महाराज म्हणतात जेवढं वावगं आहे तेवढं सारून टाका, काढून टाका, आणि जेवढं शुद्ध होता येईल तेवढं शुद्ध होण्याचा प्रयत्न करा. तुका म्हणे खोटे वर्म निंद्य कर्म काळीमा. लोकांना एक वर्म कळलेला आहे, लोक म्हणतात काय उपयोग नाही हो, खरेच काही राहिलंच नाही. बघा, लबाड माणसं आज जीवनामध्ये सगळीकडे यशस्वी झाली, सात मोठी झालेले दिसतात. महाराज म्हणतात की हे वर्म आहे, पण हे कसलं आहे? खोटं वर्म आहे. आणि अशा खोट्या वर्माचा आधार घेऊन का हे स्वीकारून जर कोणी प्रगती करत असेल, तर निंद्य कर्म काळीमा. असले जे कर्म आहेत हे निंद्य कर्म आहे, हे वाईट कर्म आहे, आणि आपल्या वर्तनाला हे काय लावतात? काळीमा लावतात. आज रोजी कदाचित आपलं यश मिळालं म्हणून नाव होईल, परंतु लॉंग टर्म मध्ये आपल्या संपूर्ण जीवनाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर आपल्या व्यक्तिमत्वाला हा काय असतो? काळीमा असतो. म्हणून महाराज सांगतात की जी ज्याने अपकीर्ती होते, ज्यांना आपल्याला लोक वाईट म्हणतील, असं आपण वर्ज्य केलं पाहिजे. सत्याची कास धरली पाहिजे. भलेही आज सुरुवातीला सत्य लोकांना कठीण वाटत असेल, पण लॉंग टर्ममध्ये तेच राहणार आहे. जे वावगं आहे ते सगळं सोडून द्यायचं, शुद्ध होण्याचा प्रयत्न करायचा, आणि निंद्य कर्म जे आहे ते सोडून द्यायचं. स्वतःला शुद्ध होण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. स्वतःला काळीमा न लावता आपण एक चांगलं व्यक्तिमत्व आपलं स्वतःचं तयार केलं पाहिजे. जसं जगद्गुरु तुकोबराय आपल्याला अपकीर्ती टाळून कशा पद्धतीनं आपण चांगल्या प्रसिद्धीमध्ये येऊ हे समजून सांगतात. अगदी तशाच पद्धतीनं
रुडियार्ड किपलिंग त्यांच्या इफ या कवितेमध्ये त्यांच्या मुलाला समजून उपदेश करत आहेत, त्याच्या मुलाला समजून सांगत आहेत की बाबा, तुला जर चांगला व्यक्ती बनवायचा असेल तर तू काय केलं पाहिजे. जसं इथे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, अपकीर्ती होणारं सोडा, भल्याचा मार्ग धरा, सत्याचा मार्ग धरा, वावगं तेवढं सारून द्या, शुद्ध होण्याचा प्रयत्न करा, खोटे वर्म सोडा, काळीमा लावणाऱ्या गोष्टी सोडून द्या आणि मग तुम्ही एक चांगला व्यक्ती बनाल. पण इफ मध्ये रुडियार्ड किपलिंग त्यांच्या मुलाला समजून सांगत काय उपदेश करत आहेत की तू एक चांगला माणूस होण्यासाठी तू काय केलं पाहिजे. अतिशय सुंदर, थोडीशी मोठी कविता आहे, आपण थोडं फास्ट घेऊया, पण अतिशय सुंदर कविता आहे आणि दोन्हीमध्ये उपदेश आहे. दोन्हीचा उपदेश हा चांगला व्यक्ती बनायचा आहे. हा उपदेश हा भक्तांसाठी, सामान्य जनांसाठी आहे. तर रुडियार्ड किपलिंगचा उपदेश हा तरुणासाठी, विशेषतः त्यांचा मुलगा म्हणजेच तरुण, ह्या तरुण पिढीला आहे. तर काय आहे इफ ही कविता समजून घेऊया. इफ यू कॅन कीप युअर हेड वेन ऑल अबाउट यू आर लुझिंग theirs and blaming it on you. If you can trust yourself and all men doubt you, but make allowance for their doubting too. If you can wait and not be tiring by waiting, or being lied about, don't deal in lies, or being hated, don't give weight to hating, and yet don't look too good nor talk too wise. If you can keep head, तुझं डोकं तो शांत ठेवू शकशील केव्हा? when you are losing, तो हारत आहेस, तुझा पराभव होत आहे आणि सगळे तुलाच ब्लेम, तुझ्यामुळेच झालं असं जेव्हा तुला म्हणत आहेत, त्यावेळी सुद्धा जर तुझं डोकं तू शांत ठेवू शकलास तर इफ यू कॅन ट्रस्ट युअर सेल्फ अँड ऑल मेन डाऊट यू, जेव्हा सगळे लोक तुझ्या कर्तृत्वावर संशंका घेतात, ह्याच्यानं काय होतं, हे काय करू शकतंय, असं जेव्हा सगळेच म्हणतात, तेव्हा तू स्वतःवर विश्वास ठेवशील. बट मेक अलाउन्स फॉर देअर डाऊटिंग टू, आणि त्यांच्या या शंकेचाच तू काय कर, फायदा घे आणि त्यांना सिद्ध करून दाखव. कसं? इफ यू कॅन वेट अँड नॉट टू बी टायर्ड ऑफ वेटिंग, आणि प्रयत्न करत राहा आणि वाट बघ, तुझ्या ही दिवस येणार आहे, तुझी ही वेळ येणार आहे आणि वाट बघण्याचा तुला कंटाळा येणार नाही. आणखीन एक गोष्ट लक्षात ठेव, तू अपयशी झाल्यामुळे बिईंग लाईड अबाउट अँड डोंट डील इन लाईज, लोक तुझ्याबद्दल वाईट पसरवत आहेत, परंतु तू किंवा खोटं पसरवत आहेत, लोक तुझ्याबद्दल खोटं पसरवत आहेत, परंतु तू मात्र खोटं पसरवत नाहीस. यू आर बिंग हेटेड, लोक तुझा द्वेष पण करत आहेत. डोंट गिव्ह वे टू हेटिंग, पण द्वेष करणाराचा सुद्धा तू काय करत नाहीस, द्वेष करत नाही. अँड डोंट लुक टू गुड नॉर टॉक टू वाईज, आणि खूप चांगलं बनण्याचा प्रयत्न, म्हणजे खूप सल्ले देत आहेत लोक, त्यामुळे खूप लोकांचे सल्ले ऐकल्याचा तुला काही फायदा होणार नाही, किंवा खूप शहाणपणानं बोलायचं हेही तू करणार नाहीस. असं जर तू करत असशील तर, हा पहिल्या पॅरेग्राफ मधला पहिला सल्ला. तर दुसरा सल्ला रुडियार्ड देतात, त्या म्हणजे इफ यू कॅन ड्रीम अँड नॉट मेक ड्रीम युअर मास्टर. तू स्वप्न बघू शकतोस, पण तुझ्या स्वप्नाला तुझा मालक होऊ दिला नाही. माझ्या स्वप्नासाठी मी काय पण करीन, चांगलं वाईट मला त्याचे काही पुन्हा परवा नाही, असं नाही. इफ कॅन थिंक अँड नॉट मेक थॉट्स युअर एम, तू विचार करू शकतोस आणि तुझे जे विचार आहे हेच तुझं उद्दिष्ट असणार नाही. इफ यू कॅन मीट विथ ट्रम्प अँड डिझास्टर अँड ट्रीट दोज टू इम्पोस्टर्स जस्ट द सेम, तुला डिझास्टरचा पण सामना करावा लागेल, म्हणजे संकटही येतील, यशही येईल, आणि दोघांचाही तू सामना कसा करतोस, एकाच पद्धतीने दोघांना समान ट्रीट करतोस. यू कॅन बिअर टू हिअर द ट्रूथ यू हॅव स्पोकन, ट्विस्टेड बाय नेव्स टू मेक ट्रॅप फॉर फुल्स, आणि तू सत्य बोलत आहेस. काही फुल्स लोक, काही वाईट लोक, मूर्ख लोक त्याला ट्विस्ट करत आहेत. और वॉच द थिंग्स यू गेव युअर लाईफ टू ब्रोकन अँड स्टॉप अँड बिल्ड अप वर्न आउट टूल्स, आणि मग हे सगळं तुझ्यासोबत वाईट वागत आहेत, तुझ्याकडे पाहत आहेत, तुझ्या जीवनामध्ये तू कसा तुटशील हे सगळं पाहत आहेत, सगळ्या आशाळभूत नजरेनं तुझ्याकडे पाहत आहेत, परंतु तू त्याला उलट करत नाहीस, तर त्याला काय करतोस, तोंड देतोस, आणि तुझं डोकं तो त्या परिस्थितीमध्ये काय करतोस, शांत ठेवतोस. इफ यू कॅन मेक वन हीप ऑफ युअर ऑल विनिंग्स अँड रिस्क इट ऑन टर्न टू अ पिच अँड टॉस, तू खूप मोठं यश मिळवलेलं आहे, तुझ्या यशाचा असा ढिगारा लागलेला आहे, आणि तरीही एखाद्या टॉससाठी तुला जर म्हणजे जर सगळं जरी पणाला लावावं असेल तर तू लाव, ती रिस्क तू घे, कारण तू रिस्क घेणारा व्यक्ती होणार आहेस. अँड लूज अँड स्टार्ट अगेन ॲट युअर बिगिनिंग्स, आणि जरी कधी हरलास तर पुन्हा पहिल्यापासून सुरुवात कर. याच्यामुळं काय होणार आहे, तुझं एक व्यक्तिमत्व, एक स्ट्रॉंग पर्सनॅलिटी बनणार आहे. अँड नेव्हर ब्रीद अ वर्ड अबाउट युअर लॉस, आणि तू हरलास, कुठं तुझा पराभव झाला त्याच्याबद्दल तू शब्द सुद्धा बोलणार नाहीस. यू कॅन फोर्स युअर हार्ट अँड नर्व अँड स्नीव टू सर्व द टर्न लॉंग आफ्टर दे आर गॉन, आणि मग तुला कदाचित
तुझं मन, तुझं हृदय, तुझी नर्व सगळं एकदम पकडून एकदम शांततेनं बसावं लागणार. ते गेल्यानंतरही तुला तुझं किती जरी नुकसान झालं, तुला हे सगळं ठीक व्यवस्थित पकडून ठेवावं लागणार आहे. अँड सो होल्ड ऑन देअर इन नथिंग इन यू. आणि तुझ्याकडे काही जरी नाही राहिलं तरी तू होल्ड ऑन करायचं, लढायला तयार राहायचं. एक्सेप्ट द विल विच सेज टू देम होल्ड ऑन. आणि काही झालं तरी तुझी तेवढी हिंमत असली पाहिजे, होल्ड ऑन, हिंमत धरा, मी लढायला तयार आहे. आणि शेवटचा पॅराग्राफ फार सुंदर आहे. इफ यू कॅन टॉक विथ क्राऊड्स अँड कीप युअर व्हर्च्यू. मोठ्या मोठ्या क्राऊडला, मोठ्या मोठ्या लोकांना तू बोलत आहेस, पण तुझे जे सद्गुण आहेत ते सद्गुण सोडलेले नाहीस. ऑर वॉक विथ किंग्स नॉर लूज द कॉमन टच. राजासोबत जरी बसायचा तुला संधी मिळाली, तुझा कॉमन टच, तुझा साधेपणा तू सोडणार नाहीस. इफ नायदर फोज नॉर लव्हिंग फ्रेंड्स कॅन हर्ट यू. तुझे शत्रूही तुझा मग दुःख देऊ शकणार किंवा तुला हर्ट करून तुझं नुकसान करू शकणार नाही, तर मित्र तर करणारच नाही. इफ ऑल मॅन काउंट विथ यू बट नन टू मच. सगळे माणसं तुझ्यासोबत मोजले जातील. जेव्हा असं असेल तेव्हा कितीतरी माणसं तुझ्यासोबत असतील, परंतु कोणीही तुझ्या एवढं प्रभावशाली असणार नाही. यू कॅन फिल द फॉरगिव्हिंग मिनिट विथ 6 सेकंड वर्थ ऑफ डिस्टन्स रन. आणि तुझा जो काही लोकांना माफ करण्याचा जो काही मिनिटाचा कालावधी 60 सेकंड आहे, तेवढंच डिस्टन्स रन तुझ्याकडे आहे, तेवढी हिंमत तुझ्याकडे आहे. तू लोकांना काय करू शकशील, माफ करू शकशील. आणि युअर्स इज द अर्थ अँड एव्हरीथिंग दॅट इन इट. आणि मग असं जर असेल तरी अर्थ जी आहे, ही पृथ्वी आहे, कुणाची आहे, तुझीच आहे. अँड विच इज मोर यू आर विल बी मॅन माय सन. आणि मग अशा वेळी तू काय असणार आहेस, एक मॅन, असा एक परिपूर्ण पुरुष असणार आहेस माझ्या मुला. आणि माझ्या मुलानं एक परिपूर्ण पुरुष बनावं म्हणून वडिलांनी मुलाला केलेला हा उपदेश आहे. अतिशय सुंदर कविता आहे. एका पॅरेग्राफवर तासाचं लेक्चर होऊ शकते, एवढी मोठी आणि अर्थपूर्ण कविता. जगद्गुरु तुकोबारायांच्या आया अभंगाशी ती अतिशय मिळती जुळती आहे. जसं जगद्गुरु तुकोबाराय अपकीर्ती कशी रोखावी हे आपल्याला समजून सांगत आहेत, ते रोखायला सांगत आहेत, सत्यवचनानं वागा असं सांगत आहेत. त्याच्यानंतर जे वाईट गोष्टीचा त्याग करा असं सांगत आहेत, खोटं वर्म सोडून द्या सांगत आहेत. तसंच रुडयार्ड किपलिंग ही तुम्हाला डोकं शांत ठेवा, लोक तुमच्यावर टीका करतील, तुमचा द्वेष करतील, तुमचा अपमान करतील, अपयश खापर तुमच्या माथ्यावर फोडतील आणि तुमचा उपहास करतील, टिंगलटवाळी करतील, तुम्हाला कधीही चांगलं म्हणणार नाहीत, सातत्यानं तुम्हाला नाव ठेवतील, तरीही तुम्ही काय करायची, हिंमत धरायची आणि त्यांना त्यांच्या पद्धतीनं उत्तर द्यायचं नाही. आपण आपले सद्गुण सोडायचे नाहीत, आपला चांगला मार्ग सोडायचा नाही. त्यासोबतच वेळ प्रसंगी हिंमत घ्यायची, रिस्क घ्यायची, आयुष्यामध्ये पुढे जाण्याची रिस्क घ्यायची. एवढ्या सगळ्या गोष्टी कर, मग तू एक महान पुरुष होशील असं रुडयार्ड किपलिंग सांगतात. तर जगद्गुरु तुकोबाराय हे आपल्याला अशाच पद्धतीने समजून सांगतात. थोडा व्हिडिओ मोठा झालेला आहे, तरी पण या ठिकाणी थांबूया. भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत जय शहाजी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय तुकोबाराय, रामकृष्ण हरी.